प्रत्येक जावई हा सासूरवाडीला जातो. मग यामध्ये बादशाह अकबर हा कसा काय अपवाद असेल? तेही गेले जोधाबाईंच्या मायक्याला. बघूयात तिथे त्यांचं स्वागत कसं होतंय ते. आपल्या समोर येतात अंशुमंदा, विशाखाताई, ऋषिकेश आणि योगिनी. मुलायजा, जिल्ले सुलेमानी, किडे रहमानी, अर्जुन हिंगोरानी, राणा हिरंदानी. काय बोलते? माझं कॅरेक्टर काय आहे? जलालुद्दीन मोहम्मद अकबर हाजीर हो. झालोय मी हाजीर. मीच काय घोषणा देतोय? बिरबल कुठे आहे? बिरबल काय कोण आहे? लावा तिकडे. काय काय चाललंय काय? हे काय बादशाह, स्वतःचं स्वागत स्वतःच करताय तुम्ही? अहो तुमची दुसरी फडी काय मोडीत निघाली? काय मोडीत निघाली? ठेवतास तू? अहो जोधा वहिनींसाठी बकऱ्या आणला होता. बकरा, तो बकरा बांधायला मी गेलो होतो. बकरा नाही, तुला बांधला पाहिजे तिकडे. काय झालंय? तू आसनं करायला लागल्यापासून ना तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. कळलं ना? जाओ जोधा को पैगाम दो, दिल्ली से खास तौर पर दिवाली मनाने हम यहाँ आए हैं. तर जिल्ह्यानी पाणी किल्ले पाणी कोण? तुम्ही. अरे जिल्ला इलाही. लेकिन वो तो रूठ के बैठी है, कैसे मनाएंगे? मनाएंगे, उन्हें भी मनाएंगे, दिवाली भी मनाएंगे. रूठे रूठे पिया मनाऊं कैसे. जाओ पुकारो. रूठे रूठे पिया मनाओ. जाओ पुकारो उनको. रूठे रूठे. जाओ पुकारो पुकारो. रूठे रूठे पिया. अरे पुकारो. मध्ये जर तुम्ही गॅप दिला तर मी पुकारेल ना. पुकारो पुकारो. आता मी सगळं विसरून गेलेलो. काय असं बिरबल? याला स्किट मध्ये घ्या. याला चांगली वाक्य द्या. हा विसरला की आठवण पण करून द्या. वरती पेमेंट पण द्या. कशाला घेतलाय तुला स्किट मध्ये? चिडू नका. प्रयत्न करतो मी, प्रयत्न करतो. आईला आता हिला बोलवायचं म्हणजे माझ्या पगारातल्या अशरफ्या कापेल. काय? होशियार, खबरदार, मलिकाय हुस्न, बादशाह, त्युक्त ताज, तख्त ताज, मलिका हिंदुस्तान, हुस्न बहार, आजा बहार. क्या बात है, क्या बात है. राम राम सा अकबर सा. अकबर सा, आज इकडे कसं येलं केलं सा? इतके सा? हो, एक खालचा सा आणि एक वरचा सा. बाकीचे सगळे उसा सा. कौन है या औरत? अकबर सा, मला तुम्ही ओळखलं नाही. मीच तुमची जोधा सा. जोधा सा? हो. ही जादासा आहे. अकबर सा. जोंधळ्याचा पोतासा आहे. अकबर सा. अरे कौन है या औरत? अकबर सा, मीच आहे तुमची जोधा सा. विचारा तुम्ही बिरबल भाऊजी सा. सांगा सा. जरा गिरकी घेऊन दाखवा. ख्वाजा मेरे ख्वाजा. हे मागच्या स्किटला झालंय. आवडतं लोकांना. गप आता जरा चालून दाखवा. दिल में समा जा. करेक्ट. याच तुमच्या जोधाबाई आहे, जिल्हे मुलतानी. मुलतानी मात्र लिंपून टाके ना तुला. दिल्ले इलाही. ये देखो, ये जो कुछ भी है हम इसे कबूल नहीं करते. मला तुम्ही कबूल नाही करत? नाही करत. मीच आहे तुमची जोधा सा. दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन थोडीशी जाडी झालं सा. तू थोडीशी नाही, बरीच जाडी झाली सा. अकबर सा, अरे दिवाळीचा फराळ खाऊन तरुण मुलीचा अख्खा मुलूक झालाय सा. तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर विचारा माझ्या मासाला. मासा? मासा. जशी तुमची अम्मी जान तशी माझी अम्मी जान. मासा. अच्छा, देव मासा. मासा, कहाँ हो आप मासा? जल्दी से आ जाओ ना मासा.
मासा दिल्ली शहर में मारो घाघरो सो घूमियो ए घूमियो ओ घूमियो ओ घूमियो ओ घूमियो होई समर गए मारो घाघरो सो घूमियो ओ घूमियो ओ घूमियो ओ घूमियो ओ घूमियो। क्या बात है, कौन है ये औरत? प्रणाम जमाई सा। जमाई सा? अम्मी जान, हाँ आपका बापू की सौगंध, हाँ इन्हें बताइए ना कि मैं ही हूँ जोधा सा। जमाई सा, यही तो है आपकी जोधा सा। तुम्हाला विश्वास बसत नाही का? ही तुमची खरोखरच अम्मी जान आहे? हाँ अकबर सा, यही तो है हमारी मासा। हाँ मला सांगा, तुम्ही दिवाळीचा फळा खाल्लाच नाही? सगळा हिलाच घातलात? निदान लाडवातला बेदाणा तरी खायचा हो. ह्या तुमच्या अम्मी जान आहेत? लग्नात कुठे होता? मी कटे जाणार, इधरच तर होते। जमाई सा, हाँ? तुम्हारी शादी की तैयारी जो कर रही थी। हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे. हाँ? तुम्ही 1-1 किलोमीटर घोंगट असे ओढून ठेवता की आमचं कन्फ्युजन होतं. आता कळतंय, त्याच वेळी चॉईस बदलला असतं तर बरं झालं असतं. अम्मी जान, हाँ? तुमच्यासारखी एखादी तुमची दुसरी मुलगी नाही का अम्मी जान? वर्षा, ई मारी भाषा आणि काय तुझी भाषा? माझी भाषा बरोबर आहे. बिरबल, इसको बताओ ये कौन है औरत? इसका हल निकालो बिरबल, इसका हल निकालो. तर जिल्हे परभणी. अरे अख्खा मराठवाडा घेऊन आला हा. ह्या लोकांना एकाला चान्स दिला की सगळेच घेऊन येतात तिकडे. अरे जिल्हे इलाही बोल, जिल्हे इलाही. तेच ते तर माझी चाणाक्ष बुद्धी वापरून मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही एक काम करा. बांबूची एक काठी घ्या, ती वरती अशी लटकवा. 20 फुटांवर एक मडक लटकवा, त्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ टाका, पण 20 फुटांच्या खालून त्याला अशी आग पेटवा. ज्या अर्थी जी खिचडी पकत नाही त्या अर्थी तलावात पोहणाऱ्या माणसाला दिव्याची ऊब मिळते. कळलं का तुम्हाला जिल्हे मांजर सुंभा? डोक्यावर पडलायस? डोक्यावर पडलायस? अरे आउटडेटेड माणसा, प्रॉब्लेम काय, सोल्युशन काय, काहीतरी मॅच होतं का बघा. अरे मी काय विचारलं, ही जोधा आहे का? काय बोलतोयस तू? तू नक्की बिरबलच आहेस ना? जमाई सा, हाँ. तुम्ही किती शक्की आहात. हो? मैंने कहा ना आपको, यही तो है आपकी जोधा सा. अम्मी जान, तुम्ही म्हणत असाल तर बिरबलला सुद्धा मी जोधा म्हणायला तयार आहे. अकबर सा, ईश्वर सा. ईश 6 का, ईश 10 का नाही? यावर एकच इलाज, तुम्हें हमारे साथ तलवारबाजी करनी पड़ेगी. तलवारबाजी का जमाना गया, अब कबड्डी का जमाना आया है. अकबर सा, बिरबल सा, हाँ तुम्ही दोघं त्या बाजूला आणि मी इकडे एकटी सा. व्यक्ती नाही, 7 जणांबरोबरच आहे. अकबर सा. कबड्डी म्हणजे? तुम्हाला कबड्डी बद्दल जिल्हे टेंभुर्णी तुम्हाला माहित नाही? जमाई सा, हाँ? मैं आपको बताती हूँ. क्या? तुम्ही ना असं कबड्डी सा कबड्डी सा कबड्डी सा असं करत जायचं हाँ? आणि जोधाला शिवायचं. शिवायचं? हा. हिला तर उसवायला पाहिजे. कबड्डी 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 चुकून आलो. कबड्डी 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 ऍक्च्युली मला तिकडेच कबड्डी 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 कबड्डी. ओके बाय. कबड्डी 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 काय कबड्डी कबड्डी सा, तुम्ही हरला सा. आता तर तुम्हाला पटलं की मीच आहे तुमची जोधा सा. कहने को जश्न बहारा है, इश्क ये देख के हैरान है. फूल से खुशबू खफा खफा है गुलशन में, छिपा है कोई राज फिजा की चिलमन में. जोधा, तू हे गाणं गायलं नसतं मला कळलंच तसं खरी जोधा आहेस म्हणून. जोधा, तुझा आकार बदलला आणि तुझा आवाजही बदलला. काय करू, दिवाळीचा फराळ खूप तेलकट होता ना, त्यामुळे थोडासा आवाज बसलाच. कनीस मधुरा, जावयाचं वाण पेश किया जाए. वाण? हाँ. जमाई सा, ये रहा
शर्ट पीसचा, पॅन्ट पीसचा, टॉवेलचा, टोपीचा, चा. सा काय सा? आमच्याकडे असंच असतं सा. बिरबल सोन्या, हा? चा ताट तुला. या बिरबलाला सोन्याचं ताट हा. आणि मला हे सासा. चोधा चोधा मोठ्या सन्मानाने मी तुला घ्यायला आलो आणि तू माझा अपमान केलास. नाही. नको तुझं हे मला. चाललो मी. तू ना जा मेरे बादशाह, एक वादे के लिए एक वादा तोड़ के खुदा का तुझे वास्ता, जाने से पहले तुझे मैं जी भर के देख लूं. मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा. हा काढ बुडबुडे काढ, बुडबुडे काढ. मग अशी वाक्य बोलताना बुडबुडे आले होते. आता आमच्या गाण्यामध्ये बुडबुडे काढ. मैं वापस आऊंगा, ये रहा वादा मेरा, तू भी वापस चल दिया. का असं वागलीस तू जोधा, का असं वागलीस? स्लीम. आता किती स्लिम होणार तू? सलीम, अकबर शाह सलीम. नाम मत उस नामाकुल का मेरे सामने. तुमचा मुलगा आहे तो अकबर शाह. का उसने उस नाजायज कमीनी अनारकली से मोहब्बत की. जमाल गोटासा. जमाई सा मोहब्बत करने वाला कोणी ही असा फडतूस नसतो. जमाई सा. पर तू सस्तो. हमारा रुतबा, हमारी शान शौकत, आवाम क्या कहेगी हमें? तर जिल्हे हैदराबादी तुमची आवाम बेगम बाबून खफा होती. असू दे, पण जोधाचा आणि आमचा निकाह एक सियासी फैसला होता. आपला निकाह एक सियासी फैसला होता. हाँ बेगम हाँ. अकबर शाह, हेच वाक्य माझ्या डोळ्यात डोळे घालून बोला. आपल्यात कधीच मोहब्बत नव्हती. मी हिंदू आणि तुम्ही मुस्लिम, त्यावेळेस तुम्ही काय म्हणाले होता सा? बेगम, हिंदू मुस्लिम एक ही है. दिवाली में अली है तो रमजान में राम है. असं म्हणणारा माझा अकबर कुठे गेला सा? त्याच्या प्रेमातला राम कुठे गेला सा? सलीम आणि अनारकलीच्या प्रेमाला तरी नकार कसा दिला सा? का असं वागला सा? या बाय अल्ताफ राजा. एक मिनिट, आपण स्किट थांबव. याला कोपऱ्यात मारायचं अरे मला. बापरे. मला एवढं एकदाही जिल्हे इलाही बोलता येतं. जिल्हे इलाही बोल. जिल्हे इलाही. चिल्ले इलाही. कंटिन्यू प्लीज कंटिन्यू. ठीक आहे, मला एवढंच म्हणायचंय की जोधाबाईनी जे म्हणतायत ते अगदी बरोबर म्हणताय. तुम्ही त्यांचं ऐका. जो था वही बोल रही है जोधा. सही कहा बेगम आपने. हमें माफ कर दो. मला माहित होतं हे वाक्य तुम्ही बोलणार. कसम खा, कसम खा, चंद्राच्या साक्षीने कसम खा. अगं दिवाळीला अमावास्या असते ग. चंद्र कुठं आहे? जमाईसा, आम्ही जे आकाश कंदील लावतो ना ते रात्री चंद्रासारखेच तर दिसतात. अच्छा. त्या चंद्राच्या साक्षीनं तुम्ही कसम खा की तुम्ही आजपासून सलीम आणि अनारकलीच्या प्रेमामध्ये येणार नाही. आणि आता आपल्याकडे इथे आलिया आणि अमर यांच्या प्रेमामध्ये सुद्धा तुम्ही येणार नाही. कसम खा. हाँ बेगम, हम सौगंध खाते हैं इस चांद के सामने. हम किसी भी प्यार वाली लव स्टोरी के आगे पीछे कहीं नहीं आएंगे. तर जिल्हे रिलीज. रिलीज. जिल्हे इलाही. नाही, जिल्हे रिलीजच. कारण येत्या जुम्म्याला त्यांचा पिक्चर सगळ्या जिल्ह्यामध्ये रिलीज होणार आहे. तर या प्यार वाले लव स्टोरीला, या ऐतिहासिक प्यार वाले लव स्टोरी कडून खूप खूप शुभेच्छा. ये इश्क इश्क है, इश्क इश्क, ये इश्क इश्क है, इश्क, ये इश्क इश्क है, इश्क इश्क, ये इश्क इश्क है, इश्क, ये इश्क इश्क है, इश्क इश्क, ये इश्क इश्क है, इश्क.
आपण परीक्षकांना विचारूयात त्यांनाही लव्ह स्टोरी आवडली का? रेणुकाताई. फारच अप्रतिम आणि रिअली योगिनी आणि ऋषिकेश, अंशू आणि विशाखाबरोबर काम करून तुम्ही अधिक तेजवान दिसलात स्टेजवर. सो व्हेरी व्हेरी गुड. आणि असं मला वाटत नाही की कोणत्याही स्टेजवर इतके सुंदर दिसणारे असे अकबर आणि जोधा आणि अर्थात मासा आणि बिरबलसा असतील. तर मी जरा सेल्फीसा घेणार आहे. स्वप्नील, तुला कशी वाटली ही लव्ह स्टोरी? असे जर जोधा आणि अकबर असतील आणि त्यांचा जर हा पॉइंट ऑफ व्ह्यू असेल तर मला असं वाटतं की जगातली प्रत्येक लव्ह स्टोरी ही प्यारवालीच होईल. अमेझिंग परफॉर्मन्स. आय थिंक इट्स सच अ प्लेजर टू कम हिअर अँड वॉच यू गाईज. लव्ह यू ऑल. लव्ह यू. थँक्यू. थँक्यू सर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. होऊ दे कल्ला. जिंकलेल्या नेत्यांची दिवाळी यंदा जोरदार चाललीये, पण हरलेल्या नेत्यांचं काय हो? बघूयात. आपल्या समोर येतात योगेश आणि प्राजक्ता. छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, कोई रहे ना जब अपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे. सिग्नेचर स्टेप आहे आमची. तुम्हाला सांगतो मकरंद भाऊ, सारा मतदारसंघ पिंजून काढला. नको नको त्या लोकांच्या पायावर डोकं ठेवलं, पण व्हायचं तेच झालं. पाहिलं का, सगळे नटून थटून सगळे दिवाळी करू लागले आणि माझंच एकट्याचं दिवाळी निघाले. नाही नाही, ते आश्वासन दिली हो, पण आजकालचे मतदार तुम्हाला सांगतो पोटातलं पाणी हलू देत नाही, काहीच कळू देत नाही शेवटपर्यंत. अरे वा स्वप्नील सई, कस का प्रचाराला का आपले हे प्रमोशन पिक्चर ते निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार डोक्यात बसलाय. पण कसं आहे, तुम्हाला प्रचाराची गरज नाही खरं सांगतो पिक्चरच्या. कारण तुमचं आमच्या राजकारणासारखं नसतं ना, म्हणजे आश्वासन द्यायचं आणि पूर्णच नाही करायचं. तुम्ही सगळे कसे आहे, मनोरंजनाचं आश्वासन देतात ते पूर्ण करता नाही का? सगळे हाऊसफुल वाले बसले तिथं, हे हाऊसफुल, तुम्ही हाऊसफुल. मीच तेवढा कम नशिबी. माझ्या हाऊस मधले फुल मतं बी पडले नाहीत मला. 25 लोकांची फॅमिली माझी जॉईंट, आणि मत पडले 16. आता घरचेच फितूर झाले म्हणल्यावर लोकांना काय बोलू. युद्ध प्रेमी 75 हमारे, ले जा तू कर 77 इशारे, दिल मेरा मुफ्त का, दिल मेरा मुफ्त का. ही पहा माझी बायको. तुम्हाला सांगतो स्वप्नील भाऊ, हिला तुम्ही भिकारणीचा रोल द्या, पण एंट्री पाहिजे तर ग्रँजर. अभिनयात व्हेरिएशन नाही, फक्त एंट्रीत. ही अशी माझी बायको. ऑक्टोबर हिट मध्ये इतका राजकारण करून करून जीवाचं रान करून नवरा दमलाय, आणि ही पहा नाकात वारा गेलेला म्हशीवाणी कशी उधळली. आणि तुमचं का थोबाड असं झालंय चेचलेला बैलावानी. बैल म्हणते ही मला. बैल आहे का मी? चुकलंच माझं, बैल म्हणून चुकलंच. तू पण लय कामाचा असतोय. म्हणजे मी बिनकामाचा आहे ना? नुसते बिनकामाचं असतं ना तर चाललंच. तुम्ही कशी एक घर बुडवे बिंडोक. अरे इथं गलती का पाहुणे समोर? नवरा आहे मी तुझा, काही किंमतच नाही हो नवऱ्याची, काहीच किंमत नाही. आमदार म्हणून निवडून आलो असतो ना, तसं पंचायतीनं ओवळलं असतं मला. होय का? तुमच्या आई बाप आहे ना, आई बाप, त्यांनी तुम्हाला असं गावावरून ओवाळून टाकलंय ना, म्हणून बरे. आणि हरलो नाही आपण, डिपॉझिट जप्त झालंय आपलं. आता म्हणून सांगते, डिपॉझिट भरलं ना यांनी, तेव्हाच त्या क्लार्कनी मला फोन करून सांगितलं, वहिनी आत्ताच जप्त करतो, नंतर प्रोसिजर कोण करणार. मतदार भुलले नाहीत यंदा, भूल थापाना तुमच्या. अक्कल नाही तर बोलू नये. जसं ऑपरेशन करताना भूल द्यायची गरज असती ना, तसं राजकारण करताना दिशाभूल करायची गरज असती. असं कसं ते. पण दिशाभूल किती करायची माणसानं. एका गावात भाषणात काय म्हणले माहितीये का? मी या गावात 2 मोठे पूल आणि एक धरण बांधीन. हा म्हणलो तुम्ही, त्याला काय आमदार झालो असतो तर केलं बी असतं मी ते.
धरण हा. गावात नदीच नाही तर धरणात तुम्ही जाऊन मुतणार आहे का? असं आहे बा आता नदीच नाही म्हणलं नदीच नाही म्हणल्यावर मी काय करणार आहे निसर्गाचा आडवा आल्यावर आमदार काय करणार आमदार काय आणि खासदार काय हो नदीवरून आठवलं ऐका हा. ना सणासुदीच्या दिवशी नका कडे असे पार उशीर चला आंघोळ करून घ्या तुम्हाला आहे ना चांगलं उठणं लावून आंघोळ घालते उठणं हा. त्यापेक्षा शेण लाव माझ्या अंगाला आणि डांबर लाव माझ्या तोंडाला नाही दिसणार तरी लाव अगं जी माझ्या सत्तेच्या खुर्चीत बसण्यात आहे ना ती तुझ्या उठण्यात नाही ग माय या माणसाच्या डोक्यातून राजकारण कधी जाणार आहे ना त्या परमेश्वरालाच डोळे महिना झाला म्हणते घरात पाण्याची टाकी बसवा बसवली का का बसून मी टाकी 25 लोकांचं मतदान आहे घरातलं फक्त 16 मत पडले 9 लोक कोण आहे ते 9 लोक मला कळू दे नाही 5 वर्ष त्यांचं पाणी बंद केलं ना मग सांगतो जा म्हणा तिकडं वावरात आणि बसा पांदीवर मी तर म्हणते शाने असाल ना तर ते 16 मूर्ख शोधून काढा ज्यांनी मत दिलंय म्हणजे त्या 16 तू नाहीये असं म्हणलंय का मी असं म्हणलंय का 16 सोमवार केल्यावर तुमच्यासारखा नवरा मिळालाय कारण मला आल्या म्हणल्यावर मत दिलंच पाहिजे की नाही पदरी पडलं आणि पवित्र झालं विटीचं चित्र दिसल्या बटन दाबलंय कशाचं विटीचं हा. अगं विटी माझी मागच्या वेळेला निशाणी होती या वेळेला दांडू होता दांडू दरवेळेला बदलताय निशाणी माणसाने करायचं कसं मतदानाच्या आधी कसं पुढू घरात सांगितलं आपल्या शैलावंच म्हणणं का प्रकाश भाऊ म्हणणं का तिकडच्या दाजी म्हणणं का कळलं 9 लोक कळले मला कोण आहेत ते विट्टीला मत दिलं ना आता असा कोळतो ना त्यांना विट्टी सारखाच नंतर कोला आधी कपडे खोलान घ्या आंघोळ करून काय आहे? मला लय काम आहेत गाव कोळपायला तुमच्यासारखी रिकाम टिकडी नाहीये मी माहितीये किती काम आहेत तुला दिवाळीचा फराळ करू ही किती लोकायला अस्सल फराळ ऐकते या राजकारणांसारखी खोटी आश्वासनं नाही ऐकत हा मग माझ्या विरोधकाच्या प्रचारात त्यांच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्याला खायला तुझ्या फराळाची पाकिट पैसे दिले होते त्यांनी तुमच्यासारखा फुकटात नाही नेला फराळ रात्रीला चकना म्हणून नेला चखना तर किती बोलशील आयुष्यभर तेच बोलशील का अगं एरवी तुझे फराळ लोकांच्या घरी डिलिव्हरी कोण करतो मीच त्याच्यामुळे प्रायव्हसी नाही वा मला दिवस रात्र लाडू चिवडा कधी देऊ वेळ येईल बिझनेस बद्दल बोलायचं कामच नाहीये मी काम करतेय ना म्हणून 2 वेळेला पोटाला मिळतंय जास्त नादानी करायची नाही पटपट आवरायचं शेजारच्या सोसायटीत माझी ऑर्डर पोचवायची बर जातो रिक्षाला पैसे दे इथल्या इथं जायला रिक्षा आता तुझा 1.5 क्विंटलचा फराळ खांद्यावर आहे ना हा मला सारखा असा नेऊ का मी तिथं भाषणात तर घसा फुडू सांगत होता मी शहराची जबाबदारी माझ्या अंगा खांद्यावर घेणार आहे फराळ पोचवायला सांगितलं 10 ठिकाणी आडवा होतोय माणूस आवरा पटकन आणि फराळ देऊन या खाली भाजीवाला आहे ना त्याची हातगाडी आहे जाती घेऊन तिच्याशी लग्न करून बी शेवटी मला हातगाडी चालवावं लागते 2 टाइम सुखानं खायचं असेल ना तर मी सांगते तसं ऐकायचं आवरायचं निघायचं काय 2 टाइम करायली निवडून आलो असतं ना तर 10 टाइम खानदानी सगळ्याला खाऊ घातला असतं आणि ते बी 9 विट्टीवाले त्याला बी गप बसा तुम्ही विरोधी आणि सत्ताधारी सगळे सारखेच गरीबाच्या पोटाला भूक असते ना तेव्हा भाकरी नाही देणार रोजात मात्र चपात्या कोणतील तोंडात वा 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 आणि तरी नशीब समजा माझं ऍक्टिंग मधलं स्ट्रगल आहे ना ते सोडून बरं का ते सोडून पोटासाठी हा बिझनेस करते मी तरी बी ऍक्टिंगची खास जात नाही बरं माझ्या विरोधकाच्या प्रचाराच्या शिडीमध्ये व्हिडिओत काम करते पण माझी स्कूटी घेऊन आणि म्हणते ही स्कूटी मी याच्या त्याच्या हातात का देऊ त्या मेकॅनिकला कळतं त्याच मेकॅनिकच्या हातात देणार आणि ह्यो मेकॅनिक बसलाय पाणी टाईट करीत 3000 परडे दिला त्यांनी मला 3000 अगं मग माझ्या प्रचारात कशाला फिरली गाड्यात गमचे घालून कलाकारांना कुठला पक्षच नसतो ओ आमचा पक्ष पैशावर लक्ष कलाकारांसाठी आहे ना कलाकारांचं कधीच काय अनिकेत हा? अनैतिक नसतंय मग आम्ही तुमच्यावर कसा ठेवावा विश्वास राव नाही पण हे बरं झालं लोकांना बी कळलं की जाहिराती खोट्या असतात
म्हणजे ती तोंडाला क्रीम लावायची जाहिरात असेल गोरेपणाची नाही तर राजकारणाची, सगळ्या खोट्या. 4 दिवसात गोरेपण काय आणि 100 दिवसात परिवर्तन काय, काहीच होत नसतंय. काय कटकट करताय? तुमची मी जाहिरात केली ना मी पथनाट्यातून. बाबा बाबा काय पथनाट्याला कलाकार दिले होते ना. कलाकार असे दिले एकानं थोडसे एक्सप्रेशन दिले की बाकी 10 त्याच्यावर तुटून पडायचे. कोणी सांगितलं ओव्हर ऍक्टिंग करायला असं म्हणायचे. प्रायोगिक रंगभूमीवाले होते ते. प्रायोगिक मला म्हणले काहीतरी आपण अभिनव करू, काहीतरी अल्ट्रा मॉडर्न करू, अल्ट्रा मॉडर्न. पण ते पथनाट्य माझ्या बाजूने का माझ्या विरोधात आहे, मुळात ते प्रचाराचं पथनाट्य आहे का हेच कळलं नाही. म्हणे प्रायोगिक. नाही स्वस्तात आहे ना, स्वस्तात इतकंच मिळतंय. हा, दिडकी खर्च करायची लायकी नाही आपल्या. पथनाट्य चांगलं पाहिजे. हा, पहाटे 5:30ला उठून गेलाय माणूस. त्या विरोधकाच्या पोस्टरवर आपला फोटो चिकटवला, चिन्ह चिकटवलं आणि नाव कोण लिहिणार? ते नाव लिहायला गेलतो पण तेवढे ते लोक आले म्हणून पळून गेलो तिथून. हा, त्या नावाच्या समोर मी शुभेच्छुक लिहिलं म्हणून वाचले. म्हणजे काय मग माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांना कधी इलेक्शन लढवायचंच नाही का? नाही लढवा ना इलेक्शन. पण कसे मतदान जवळ आल्यावर तुम्हाला जी मतदारांची आठवण येते ना, तसं न करता कायम निस्वार्थी भावनेने लोक कल्याणाचा वसा घेतलात ना, तर तुमचा पसा मतांनी भरून जाईल. वा 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 वा. अब्राहम लिंकन माहितीये का? अब्राहम लिंकन हा, ऐकेल. 17 वेळा निवडणूक हरला आणि मग जिंकून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. 17 × 85 म्हणजे 85 वर्ष, सध्याचे 33 म्हणजे जेवढा टॉक टाइम आहे ना तेवढंच बोलावं माणसाने. नाही, बरंच झालं निवडणूक हरलात. का ते तुम्ही ती 10,000ची माळ वाजवणार होतात ना जितल्यावर, गल्लीतल्या कार्ट्यांना देईन वाजवायला. एवढे खुश होते. एवढे असे विरोधक घरातच असल्यावर काय करणार मी? अहो, विरोधक लय महत्वाचे असतात. विरोधक लय मोठी जबाबदारी आहे. सत्ताधाऱ्यांवर लक्ष ठेवतात विरोधक, सामान्यांचे प्रश्न मांडतात विरोधक. म्हणून म्हणते विरोध करा पण इमाने इतबारे. विरोध करणं ही नैतिक जबाबदारी आहे. अरे बाप रे बाप, तू माझे डोळे खाडकन उघडले, फाडकन तुझ्या पायात पडा वाटलं मला. शपथ सांगतो राहू द्या. तुझ्यासाठी काय करून काय नाही असं झालंय मला. काय करता? इकडे ये ना, इकडे ये ना. नको हात दे ना हातात. नको डोळे लाव ना. नको 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 इथं नको. पहिल्या दिवशी काय आहे? इथं सगळ्याला माहिती की मला पाळण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. नुसता म्हणता येतोय, हलवता येत नाही. अरे दोरी. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, सोशल नेटवर्किंग मिळालं फळ, मतदारांच्या हाती रताळ, जुबाळ जुरे जू. वा 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 वा. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई, मी काही बोलूच शकत नाही. एक एक वाक्य जे योगेश तूच लिहिलंस ना हा ऍक्ट, तर जबरदस्त लिहिलंस. म्हणजे एक एक वाक्य असं काही लोकांच्या कानाखाली चपराक होते आणि उत्कृष्ट यार. प्राजक्ता, योगेश, क्या बात है. मी म्हणजे आज अनफॉर्च्युनेटली गुण नाही, नाहीतर मी 101 दिले असते तुम्हाला गुण अक्षरशः. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे, मला आय एम शुअर की मकरंद आज टोपी अर्थात आहे ना, मग त्याच्या नंतर मी सेल्फी घेईन. म्हणजे टोपी सकट मी सेल्फी वा, घेईन. वा. त्यामुळे आधी क्या बात आहे. या मकरंद सांगतील येस मग मी त्याचं. मला असं वाटलं की आपण उन्हाळ्यामध्ये भयंकर त्रस्त असतो, काहिली असते, भयंकर रणरणतं ऊन असतं आणि अशा वेळेस अचानक एक दिवस ढग भरून आले आणि जोरात पाऊस पडला की जो मातीचा वास येतो, त्यानंतर आपल्या मनात जी भावना निर्माण होते तशी मला तुमचा परफॉर्मन्स बघून माझ्या वा, वा, मनात आला. योगेश, विशेष अभिनंदन. आणि टोपीला तर तुम्ही पात्र आहातच, ती एक फॉर्मॅलिटी आहे. स्वप्नील, तुला कसा वाटला हा ऍक्ट? योगेशच्या रायटिंगचा मी नेहमीच फॅन राहिलोय. योगेश, तू कैसे लिखता है मालूम? ना भगवान करे जाहिर ना ऐलान खुदा करता है, वो दिल ही होता है जो दिल की बातें बयां करता है. क्या बात है. क्या बात.
आणि तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला यासाठी माझ्याकडे एकच गोष्ट आहे. सई, मला आज खूप बरं वाटतं की हे स्किट मी बघू शकले स्वतःच्या डोळ्यांनी आणि मी ह्याचा एक भाग आहे. याचा मला भयंकर अभिमान आणि आनंद आहे. गॉड ब्लेस यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. दिवाळीच्या सुट्टीत सगळ्यांनाच फिरायला जायला खूप आवडतं. पण असंच फिरायला गेल्यावरती कुणी जंगलात हरवलं तर? बघूयात या हरवलेल्या नम्रताला काय सापडतंय ते. आपल्या समोर येतात शशी आणि नम्रता. जंगलात पॉमेरियन कुत्रा कुठून आला? हे तर गावठी कुत्रे. आता हिमेश रेशमिया. अगं नीट बघ माझ्याकडे. हे बघून पण ओळखता येत नाही का तुला? कोण आहेस तू? मी अगं मी खूप फेमस आहे. मी टार्झन आहे. टार्झन. टार्झन आहेस तू? कोण टार्झन? मला नाही माहिती. ए, तुला अण्णा शिंगटे माहिती आहेत का? कोण आहे ते? ह्याला शिंगटे माहित नाही. शिंगटे माहित नाही तुला? मग तुला कसं ओळखायचं आम्ही सांग बरं. अगं मी खरा खुरा टार्झन आहे. बिबट्याची शपथ. आईची शपथ असते ना? बरोबर. बिबट्याची शपथ नसते. बिबट्याच माझी आई आहे म्हणून बिबट्याची शपथ. सकाळपासून तुला कोणी भेटलं नाहीये का? मला उल्लू बनवतोस. बिबट्या माझी आई म्हणे, उद्या म्हणेल सनी लिओन माझी मावशी आहे. कोण आहेस तू? अगं मला तू अजूनही ओळखलं नाही. नाही ओळखलंय. तुला माझी स्टोरी माहित नाहीये? कसली स्टोरी तुझी? जन्माला आलो तर मी लहान होतो. बर. मग मी एक दिवस आई बाबांसोबत जंगलात गेलो. गुड बॉय. मग जंगलात दूरवर 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 चालत चालत गेलो एकटाच. मग तिथे मला खूप प्राणी भेटले. तिथे मला एक बिबट्याने पाळलं. बिबट्याने तुला पाळलं? हो, आपण प्राणी पाळतो ना, प्राण्यांनी मला पाळलं. पण इथे माकड आणि भालू सोबत मी फुगडी खेळायचो. फुगडी. आणि एका अजगराबरोबर मी रिंगा खेळायचो. कसं ए वा वा वा, क्या बात आहे. मी ओळखलं तुला. मी ओळखलं है ना? तू मोगली. मी मोगली नाही आहे ग. मी सिनियर आहे, तो ज्युनियर आहे. पहिल्यांदा मी आलो इंडस्ट्रीमध्ये. त्या हेमंत बिर्जेने टार्झन पिक्चर मध्ये डेब्यू फिल्म मध्ये माझी वाट लावून टाकली करिअरची. असं तुम्ही माझं महत्व कमी करता. मी काय करू? हॅलो माझ्या बेबी गोती. कोणी का लचना. तुला माहित आहे ना माझी आरोळी किती फेमस आहे ते. मग हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. दे तुझ्या आरोळी. आरोळी दे. ए चला बाबा मा पाचीला. ए चला बाबा मा पापाच फुल. बाबाला बाबा चाला चाला. बाबा मापा चाला फुल. फुले आश्रमची झाली फुले मधले काय? ओरिजन आहे ओरिजन. चोरट्या. अजय अतुलचं गाणं आहे. मला सांगतो ओरिजन आहे. ए अजय तुझं गाणं नाही आहे. हे माझं ओरिजन गाणं आहे. अजय अतुलचं कुठलं आहे? उसवाला गाणं गवत सार. आधार कुणाचा नाही. बेगाळाला भुई परिजीन. अंगार जीवाला जाळी. हे ओरिजिन आहे. एक तू माझ्या बरोबर शहरात येतोस? मला शहरात यायचं नाही. चल चल ना माझ्या बरोबर शहरात. दादा घेतल. मग मला कोण नेणार? मग मला रस्ता तरी दाखव ना इकडनं बाहेर पडायचा. को का म्हणजे माझं लग्न ठरलंय शहरातल्या मुला. खूप श्रीमंत मुलगा आहे. तू श्रीमंत मुलाशी लग्न करून काय करणार आहेस? मी खूप श्रीमंत होणार. मग मी एका पॉश एरियात माझं घर बांधणार. मग
मग मी एक पॉश गाडी घेणार. मग म्हातारपणी आयुष्याचा कंटाळा आल्यानंतर मी अशाच एका जंगलात एक छोटस घरटं बांधणार. त्या घरट्यात आम्ही राजा राणी सारखा संसार करणार. चिमणी, पशु, पक्षी, प्राणी, फळं सगळेच आस्वाद घेणार. निसर्गाच्या सानिध्यात मज्जा करणार. ए तू का वेळ अ? पटेस का? हे सगळं तुला इथे जंगलात मिळणार आहे. नाही नाही नाही, शहरात खूप फॅसिलिटीज आहेत, खूप सोयी सुविधा आहेत. का त्याच्यापेक्षा जास्त फॅसिलिटी इथे जंगलात आहे. मला एअर कंडिशन मध्ये राहायचं असेल तर. इथे फ्रेश एअर विदाउट एनी कंडिशन. पैसे नाही. पैसे नाहीत. क्या बात आहे. मग मला ट्रॅव्हल करायचं असेल तर? ट्रॅव्हल करायचं सोपं आहे. पारंबी पकडायची त्या झाडावर जायचं, ती पारंबी पकडायची ह्या झाडावर जायचं. इतकं सोपं आहे. कसलं भारी. आणि मला समजा त्या तळाशी जायचं असेल तर? ते तळ नाही, ते आशूचं विमानतळ आहे. हा इथे खूप लाईट लागले ना, म्हणून तळावर आपलं ताळूवर लाईट चमकली आहे. इथे तळ आहे. हे किती सुंदर तळ आहे ते. है ना, है ना? मला त्या तळाशी जायचंय. जायचंय. चल पकड. हा, कुठे पकडू? बोट पकड. चल. हा, हा. 1 2 3. झू! हा, कसलं भारी आहे ना इथे. हा. वाव, मला जाम आवडलंय रे. ओके. आमच्या शहरात नाही बाबा असो. मला आवडलं तुमचं जंगल. हे पण समजा या जंगलात कुणी माझ्या अंगावर आलं आणि मला कोणी खाऊन टाकलं तर? आमच्या या जंगलात असं काही नसतं. नाही, समजा कोणी माझा विनयभंग केला या जंगलात तर? नाही ग, असं काही नसतं आमच्या जंगलात. प्राण्यांची पोटं भरली ना तर ते कोणाच्या उगाच नादी लागत नाहीत. हा, आणि प्रत्येक प्राणी ना त्याच्या जातीच्या मादीच्याच मागे लागतो. त्यामुळे रेप वगैरे असं काहीच नसतं इथे. हे पण आमच्या शहरात असं नसतं रे. म्हणजे रे चोऱ्या असं काही झालं ना की म्हणतात जंगलराज जंगलराज. मग ते काय? तो कसला जंगलराज, तो तर माणूस राज आहे. पण आमच्या जंगलात असं काही नसतं. सगळे आनंदाने राहतात, गुण्या गोविंदाने राहतात. हो आणि खरं. प्रत्येक प्राणी ना त्यांच्या त्यांच्या नियमानेच राहतात. मला आवडलंय. मी खरंच खूप प्रेमात पडले रे या जंगलाच्या. आणि माझ्या करशील माझ्या बरोबर लग्न? होशील या जंगलाची राणी? न मुसंगती न माझ्या तू येशील का? नाही. या जंगलाची राणी तू होशील का? टार्झन संगतीनं तुझ्या मी येणार. शे हाय, टार्झन संगतीनं तुझ्या मी येणार. हाय, तुझ्या जंगलाची राणी मी होणार. हाय. खूप सुंदर आणि खूप गोड झालाय तुमचा ऍक्ट. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. मकरंद सर. अतिशय एनर्जेटिक अशी जंगलवाली लव्ह स्टोरी. मस्त. तुम्ही हे वाईल्ड स्किट मला खूप आवडलं. तुमची एनर्जी, उत्साह नेहमीसारखाच दमदार. गाणं तू अजिबात सोडलं नाही यावेळेस. दुहेरी हल्ला केला आमच्यावर आणि मला अतिशय आवडलं. अभिनंदन. रेणुकाताई. मलाही खूप आवडली ही लव्ह स्टोरी जंगलातली. आणि दोघांची वेशभूषा आणि रंगभूषा खूप छान केलेली आहे, त्याच्यासाठी अभिनंदन. आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. मी जजेसना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. सर अँड मॅम, तुम्हाला हा दिवाळीचा स्पेशल एपिसोड कसा वाटला? आहा हा 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 म्हणजे उत्तम फराळ असतो ना दिवाळीचा, तसा हे दोन्ही भाग तसे झाले. फार छान परफॉर्मन्स बघायला मिळाले या दोन्ही भागांमध्ये. विशेषतः योगेश, प्राजक्ता, संदीप, प्रसाद, तुम्ही फारच उत्तम सादरीकरण केलं. तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या ह्या ब्राईट परफॉर्मन्ससाठी पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा. उत्तम क्वालिटीचे आपल्याकडे स्किट्स लिहिले जातात. ते जेव्हा अभिनीत केले जातात तेव्हा लोकांपर्यंत पोचतातच. पण माझी एक सजेशन आहे की इतक्या उत्तम क्वालिटीचं जसं आज योगेश तुझं स्क्रिप्ट होतं, तर ते ॲक्च्युली छापून आणायला पाहिजे. त्याची एक पुस्तिका केली पाहिजे. क्या बात. कारण ती वाचली जातील आणि त्याच्यामधून पुन्हा पुन्हा आपण आनंद घेऊ शकू. तर ही सजेशन आहे. आणि प्रेक्षकांसाठी अगदीच मस्त दिवाळी साजरी सुरूच केलेली आहे. स्वप्नील आणि सई आलेले आहेत प्यारवाली लव्ह स्टोरी बरोबर. आणि खरंच तुम्हा दोघांना तुमच्या चित्रपटासाठी खूप 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 शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच आमच्या सेटवर येण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी.
आणि सगळ्यांनाच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी स्वप्नील आणि सईला दोघांनाही विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. प्यारवाली लव्ह स्टोरीच्या संपूर्ण टीमतर्फे, कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक आभार. ETV मराठीचे मनपूर्वक आभार. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार की तुम्ही आज आम्हाला इथे बोलवलं आणि आम्हाला या आनंदाचा सहभागी करून घेतलं. खरंच आमची दिवाळी या सिनेमामुळे प्यारवाली झालीच आहे, पण इथे आल्यामुळे ती कॉमेडीवाली आणि लाफ्टरवाली पण झाली. तुम्हाला दोघांनाही तुमच्या फिल्मसाठी खूप शुभेच्छा आणि तुमची फिल्म नक्कीच सुपर डुपर हिट होणार आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या आनंदामध्ये सहभागी झालात आणि आम्हाला खूप आनंदी केलं. थँक्यू. आणि फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात सोमवार मंगळवार रात्री 9 वाजता. पण आत्ता आपण प्यारवाली लव्ह स्टोरीच्या या धमाल गाण्यावरती सगळेजण मिळून खूप एन्जॉय करणार आहोत. देखो तो बच्चा है, मारो तो लुच्चा है, जानो तो सच्चा है दिल दिल मेरा. आली लहर केला कहर, सारे शहर का मैं लाडला. आली लहर केला कहर, सारे शहर का मैं लाडला. अरे आओ ना फिर आवो ना.